राज्यसभेचे खासदार पार्थ पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सध्या युवा नेतृत्व आहे आणि पक्षातील आमदार असतील खासदार यांच्याशी डायलॉग ठेवण्याचं काम त्यांच्या वतीने सध्या सुरू आहे. अशाच पद्धतीने एक डायलॉग त्यांचा आमदार इद्रिस नायकवडी यांच्या बाबतीत झाल्याचं समोर येत आहे आणि इद्रिस नायकवडी यांना थेट त्यांना राजीनामा मागितलेला आहे आणि कुठेतरी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांचे OSDच या संदर्भातली एक मेसेज घेऊन आमदार इद्रिस नायकवडी यांच्याकडे गेले होते अशा पद्धतीने देखील माहिती समोर येते. या विषयात बोलण्यासाठी आपल्यासोबत थेट इद्रिस नायकवडी जोडले गेलेत. सर, एक महत्त्वाची बाब समोर येते की तुमचा राजीनामा मागितला जातोय. मुळात तुमचा राजीनामा का मागितला जातोय आणि एक OSD उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या आपल्याकडे आले होते अशी देखील माहिती मिळते. मी आपल्याला पहिला स्पष्ट करू इच्छितो की अशा पद्धतीचं कोणताही निरोप किंवा अशी पद्धतीची कोणतीही चर्चा माझ्या पक्ष नेतृत्वाने माझ्याशी केलेली नाही आहे. हे बाहेरच्या बाहेर ह्या बातम्या कोणी उठवलेत, काय उठवलेत आपल्याला याची कल्पना नाही आहे, पण ह्या बातम्या हेतुपुरस्कर चालवल्या जात आहेत असं मला वाटतं आहे. कारण ह्यात काही तथ्य नाही आहे आणि OSDचं जिथंपर्यंतचा विषय आहे की मी सातत्याने कामात असणारा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रातले, माझ्या जिल्ह्यातले अनेक विषय मी हाताळत असतो. त्यासाठी मी आठवड्यातून 2 दिवस मुंबईत असतो. इथलं मंत्रालयीन कामांचा, मंत्री महोदय आणि विविध कार्यालयांचा मी कानोसा आणि फॉलोअप घेत असतो. त्यामुळं OSDचं माझ्याकडे येणं जाणं हे काही नवीन नाही आहे आणि त्याला त्या विषयाशी जोडणं काही योग्य होणार नाही आहे. ते संयुक्तिकही नाही आहे, कारण जो विषय अस्तित्वातच नाही आहे त्या विषयाबद्दल म्हणजे अशी माहिती कळायला माहिती बरीच कळू शकते, परंतु ह्यात काही तथ्य नाही आहे आणि ह्यात काही जीव नाही आहे. या विषयात हा एकदम तथ्यहीन विषय आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की OSD तुमच्याकडे कामानिमित्त येत असतात, पण तुम्ही मुंबईत असतात, त्यामुळे त्यांच्याशी डायलॉग तुमचा होत असतो कारण आठवड्याला तुम्ही इथं असतात. थेट तुमच्या मिरजच्या घरी तुमच्यापर्यंत पोहोचणं आणि तुम्हाला निरोप देणं अशी पण एक माहिती समोर येते. यामध्ये काय तथ्य आहे? मध्यंतरी माझा छोटासा एक ॲक्सिडेंट झालेला, त्यामुळं माझा हा जो काय शोल्डर आहे हा इंटरनल इंजुरी झालेला असल्यामुळं प्रवासास मला बंदी होती. त्यामुळे मी प्रवास करू शकत नव्हतो आणि ते कामानिमित्त त्या कोल्हापूर वगैरे भागात आलेले असताना ते सहजपणानं माझ्याकडे येऊन गेलेत. ह्याच्यापेक्षा काही वेगळं महत्त्व किंवा वेगळं काही विषय तिथं नाही आहे. हा 15 दिवसांपूर्वीचा विषय आहे. एवढ्या मधल्या काळात तुमचं खासदार पार्थ पवार यांची भेट झाली का? सुनेत्रा पवार यांची भेट झाली का? यांच्याशी काय बोलणं होऊ शकलं आहे का? हो, मी मुंबईत बरेच दिवस आलोही नव्हतो, पण मागच्या आठवड्यात मी आलेलो त्यावेळेला आदरणीय वहिनींशीही माझी भेट झाली, पार्थदादांशीही माझी भेट झाली, पण असा काही विषय नाही आहे चर्चेचा. ज्या माध्यमांमध्ये सुरू या संदर्भात तर तुम्ही त्यांना विचारणा केली असेल की माझ्या कानावर असा विषय येतो. नाही, त्यावेळेला माध्यमांच्याकडे अशी काही बातम्या माझ्याकडे आलेल्या नव्हत्या. आजच मी ऐकतो अशा बातम्या आलेल्या आहेत म्हणून. जर त्यावेळेला तशा बातम्या असत्या तर मी त्यांना विचारलं असतं की अशा बातम्या चालल्यात काय आहेत म्हणून, पण काही विषयच नाही आहे. त्या आमदारांची बैठक होती आहे, तुम्ही देखील त्या बैठकीला निमंत्रित आहात. उद्या तुम्ही ह्या सगळ्या विषयासंदर्भात त्यांच्याशी बोलणार आहात? हो, बघू. ॲक्च्युली माझा एक स्वभाव असा आहे की मी कामात आणि कामातच रमलेला माणूस आहे मी. त्यामुळं अशा माझ्या आयुष्यात राजकीय जीवनात अनेक वेळा अशा काहीतरी चर्चा होत असतात. त्या चर्चांचं कुठवर कॉग्निझन्स घ्यावा, त्यात किती वेळ वाया घालवावा, हा सुद्धा एक प्रश्न आहे माझ्यापुढं. त्यामुळं मी अशा ज्या काही तथ्यहीन चर्चा होतात ते चघळणारे चघळतात, पण मला ह्या विषयात रस नाही आहे, कारण ज्यात सत्यता नाही आहे त्याबद्दल आपण चर्चा करून वेळ कशाला वाया घालवायचा, अशा स्वरूपाचा माझा स्वभाव असल्यामुळं मी या विषयाकडं फारसं गांभीर्यानं पाहत नाही आहे. मुळात तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार आहात, त्यामुळे तुमच्या राजीनाम्याचा जर भविष्यामध्ये कधी विषय येऊ शकला किंवा राज्यपाल नियुक्त एखाद्या सदस्याचा राजीनामा घ्यायचा असेल तर या संदर्भात नेमकी काय नियमावली आहे, कशा पद्धतीने तो ॲक्सेप्ट केला जातो? आता तुम्ही फारच पुढं गेलेलं दिसत आहात की नक्कीच आता माझा राजीनामा होणारच आहे, अशा पद्धतीनंच जणू काही सगळे आराखडे तुम्ही बांधून चर्चा करतात असं मला दिसतं आहे. असं नाही आहे. नियमावली ठरलेली आहे. त्या नियमावलीत माझा पूर्ण अभ्यास नाही आहे त्यातला, पण त्या नियमावलीत राजीनामा स्वतःच द्यायला लागतो माणसाने, अशी त्यात तरतूद आहे. आलं का लक्षात? त्यामुळं जो विषय चर्चेचा नाही आहे, ज्यात तथ्य नाही आहे, त्या विषयात फार पुढं जाऊन आपण चर्चा करणं संयुक्तिक आणि योग्य होणार नाही असं मला वाटतं. तुमच्या कार्यकाळाचा ज्यावेळेस मी अभ्यास घेण्याचा थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस तुमच्या संदर्भातला एक प्रसंग आठवतो. तुम्ही ज्यावेळेस सांगली कुपवाड महानगरपालिकेचे महापौर होतात, 48 सदस्य तुमच्याकडे होते, त्यावेळेस देखील तुमच्या राजीनाम्याची खूप मागणी झाली होती, पण त्यावेळेस इद्रिस नायकवडींचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं होतं. मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही अशी ठामपणाची भूमिका मांडली होती. नेमकं काय झालं होतं? त्यावेळेला थोडंसं कसं झालेलं होतं की ते सांगली मिरज कुपवाड महापालिकेला आम्ही सगळ्या पक्षातल्या लोकांना कन्व्हिन्स करून ऑर्गनाईज केलेलं आणि विकास महाआघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढवलेल्या आणि निवडणुका लढवल्यानंतर लोकांनी तिथं आम्हाला कौल दिला आणि आम्ही सत्तेत आलो.
आणि सत्तेत आल्यानंतर काही दिवसांनी मी महापौर झालो, कारण हे सगळं ऑर्गनाईज मीच केलं होतं. त्यामुळे क्लेम माझा होता म्हणून मी महापौरही झालो. पण महापौर झाल्यानंतर माझ्या कामाची पद्धत आहे, मी फार 28 वर्षाचा होतो त्यावेळेला नगराध्यक्ष होतो आणि एक हाती सत्ता माझी होती. त्यावेळेपासून कामकाज करणं, स्थानिक स्वराज्य संस्थे याची माझी हातोटी आहे. आणि त्यामुळे मी माझ्या हातोटीच्या पद्धतीने मी काम करत असताना काही लोकांना ते आवडलं नाही, की हा आपल्या मनाने आणि आपल्या घोड्याचा चष्मा लावून हा काम करतो, आपलं काय ऐकत नाही किंवा आपल्याला विचारत घेत नाही किंवा विचारावं असं अपेक्षा असेल. त्यामुळे ते झालं नाही, म्हणून त्यावेळेला माझा राजीनामा मागण्याचा प्रयत्न झाला. परंतु राजीनामा मागण्यासारखी काही साजेशी परिस्थिती त्यावेळेला नव्हती, राजीनामा देण्यासारखीही साजेशी परिस्थिती त्यावेळेलाही नव्हती. आणि म्हणून मी सांगितलं होतं, कारण कौन्सिलमध्ये सत्ताधारी तर सत्ताधारी, विरोधी नगरसेवकसुद्धा कामाच्या बाबतीत माझ्यावर खुश होते आणि सर्वजण एकमतानं त्यावेळेला सर्व विषय हाताळायचे, मंजूर करायचे. कधीही विरोध किंवा दंगा धोपा माझ्या काळात कुठल्याही जनरल बॉडीला, महासभेला वगैरे कधीच झाला नाही. आणि त्यामुळे ते न आवडणाऱ्या काही लोकांनी त्यावेळेला तसा प्रयत्न केला होता, हे खरं आहे. आणि त्यामुळे मला काही राजीनामा द्यायचा प्रश्नच आला नाही, कारण माझं बहुमतच होतं आणि माझी सत्ता होती. तुम्ही अजित पवारांचे एक निष्ठावान कार्यकर्ते, तुमचे वडील राष्ट्रवादीत काम करत होते, त्यानंतर तुम्ही ती धुरा सांभाळली आणि त्यानंतर विधान परिषदेवर तुम्हाला जाण्याची संधी मिळाली. तो नेमका इतिहास कसा होता? अजित पवारांना काही ज्यावेळेस तुम्हाला आमदार केलं त्यावेळेस तुम्हाला काही सांगितलं होतं का? कशा पद्धतीनं तुम्हाला काम करायचं आहे किंवा अल्पसंख्याकांच्या प्रश्नांसंदर्भात तुम्हाला काही ते बोलले होते का? किंवा आगामी काळामध्ये जर पक्षाला अशी काही गरज पडली तर त्यावेळेस काही निर्णय घ्यावा लागू शकतो, असं काही ते बोलले होते का? नाही, असा काहीच विषय नाही आहे. 2023ला अजितदादांनी ज्यावेळेस महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला माझ्या जिल्ह्यातला मी एकमेव कार्यकर्ता होतो ज्यांनी 5 मिनिटाचा अवधी न लावता निर्णय जाहीर केला की मी अजितदादासोबत आहे. त्यावेळेला मी परवा केली नाही की माझ्यावर कोण येतं आहे, कोण जातं आहे किंवा माझं पुढं काय होईल, भविष्याची चिंता मी कधी राजकारणात केली नाही. आणि त्यानुसार मी अजितदादांच्या मागं ठामपणानं उभं राहिलो. आणि अजितदादांना माझा पूर्वीचं कामकाजाची पद्धत वगैरे ते तुम्ही जे म्हणता आता महापौराच्या राजीनाम्याच्या वेळेला त्यांनाही मध्ये घालायचा प्रयत्न झाला होता. परंतु ते मध्ये आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस वेगळ्या पद्धतीचा आहे, हा काम करणारा माणूस आहे. त्यामुळं हे जे काही राजीनाम्याचे विषय चालले ह्यात काय तथ्य नाही आहे किंवा त्यात काय जीव नाही आहे. त्यामुळं त्यांनी त्यावेळेला त्यातनं स्पष्टपणानं सांगून आपण बाजूला झाले ते. आणि त्यावेळीची माझी परिस्थिती त्यांना माहिती होती की हा चांगल्या पद्धतीनं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्यांनी डोक्यात हेरून ठेवलेलं होतं. आणि त्यांनी मला त्यामुळं राज्यातल्या अल्पसंख्याकांची जबाबदारी दिली. आणि ती जबाबदारी पार पाडत असताना 2 विषय अत्यंत वेगळे होते त्यावेळेला. एक तर भारतीय जनता पक्षावर आमची झालेली युती आणि अल्पसंख्याक समाज, हे जरा कुठेतरी अंतर होतं यात. आणि ते अंतर तोडण्याचं काम माझ्या जबाबदारी, चॅलेंजिंग वर्क माझ्याकडे होतं आणि ते महाराष्ट्रभर फिरून मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेला जी परिस्थिती होती ती परिस्थिती विधानसभेला आमची राहिली नाही, कारण संबंध महाराष्ट्रात आमचे जेवढे मतदारसंघ होते त्या मतदारसंघात फिरून लोकांना कन्व्हिन्स करणं, लोकांना आपल्यावर घेण्यात मी यशस्वी झालो. आणि म्हणून विधानसभेला आम्हाला जे काही यश मिळालं, त्या यश मिळवण्यात कुठं का असेना एक माझाही रोल त्यात होता, हे अजितदादांनाही माहिती होतं. आणि म्हणून अजितदादांनी एका चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याच्या दृष्टिकोनातून मी कधीही मागणी केली नाही अशी दादांच्याकडे, की दादा मला कुठेतरी संधी द्या. कारण मी दादांना पहिल्या सांगितलं होतं मला काम करणं आवडतं, मला टार्गेट द्या, काम द्या, मी काम करेन, क्वालिटीचं काम करेन असं सांगितलेलं. आणि तुम्ही क्वालिटीचं काम करून दाखवलं. म्हणून दादांनी मला न मागता ही संधी दिलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. संधी दिली त्यावेळेला काय दादांनी तुला एवढी वर्ष देणार तेवढं वर्ष असं काही चर्चाच झालेली नाही, न मागता दिलेली संधी. आणि मग तर मला ज्या दिवशी माझा शपथविधी होता त्या दिवशी अजितदादांनी सकाळी फोन केलेला मला की दुपारी 12 वाजता जा आणि विधान भवनात जाऊन तुम्ही त्या ठिकाणी शपथ घ्या, असं त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं. आणि मी दुपारी 12 वाजून शपथ घेतल्यानंतर दादा नाशिकला गेलेले, दुपारी आल्यानंतर त्यांची भेट झाली माझी. आणि मग पुढचं बोलणं झालं की आता कशा पद्धतीने अल्पसंख्याकांचे प्रश्न तुम्ही हाताळा करा वगैरे. आणि त्यानंतर मध्ये आमच्या आमदारांच्या साप्ताहिक बैठकीतसुद्धा अजितदादांनी सांगितलं की आता तुम्हाला आमदारकी दिली आहे, पुन्हा रिपीट कोणाला मी करणार नाही. आणि तुम्ही आता एक विधानसभा मतदारसंघ प्रत्येक आमदारांनी तयार केला पाहिजे विधान परिषदेच्या, अशी त्यांची अपेक्षा होती. त्या दृष्टिकोनातून मी कामाला लागलेलो कार्यकर्ता आहे. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. स्वतः इद्रिस नायकवडे आपल्यासोबत होते आणि त्यांना स्पष्टपणे म्हटलं ज्यावेळेस अजित पवारांना ही संधी दिली होती त्यावेळेस तर कुठं असा विषय नव्हता. आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की ही संधी केवळ एकदाच दिली जाईल, पुढच्या वेळेला तुम्हाला विधानसभेच्या माध्यमातून सभागृहामध्ये यावं लागेल आणि त्यामुळे तशा अनुषंगानं तयारी देखील सुरू होती, असा एक विश्वास देखील त्यांना या निमित्तानं व्यक्त केला आहे. कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.